नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. वंचित बहुजन आघाडी व दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून धुळे जिल्हा मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातील अतिक्रम काढा अशी मोहीम पक्षाच्या माध्यमातून व पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शंकरांना खरात बापू बाविस्कर व या ठिकाणचे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. त्या विकासाच्या अनुषंगाने धुळे शहरातील महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून आणि अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धुळे शहर हे स्वच्छ करण्याचं काम महानगरपालिकेचे आयुक्त हे करत आहेत. त्यांचं सर्वप्रथम दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. परंतु आता प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे का? नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना एक तक्रार दिलेली आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही अतिक्रमण निर्मूलन राबवत आहात ती निपक्षपाती त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. त्या ठिकाणी जातीभेद केला गेला नाही पाहिजे. कारण की ह्या ठिकाणी मला ज्ञान असलेली सगळ्यात पहिले सिंधी कॅम्प या ठिकाणी 30 मीटरचा रस्ता असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं गेलेलं आहे. गुरु नानक सोसायटी या ठिकाणी 100 बंगले जे आहेत ते 100 बंगले कोट्यावधी रुपयाने त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. ते अतिक्रमण झालेले आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिकेची कुठल्याही प्रकारची प्रोसेस केली नाही. त्यांनी त्या नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारचा आदेश घेतलेला नाही. ते देखील अतिक्रमण आहे. त्याच पद्धतीने अग्रवाल नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. त्या ठिकाणी एक बिल्डिंग अशी आहे की एका नाल्यावरती बिल्डिंग आहे, तर ती बिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाडण्यात यावी, कारण की ती पण अतिक्रमण आहे. विकास तुम्ही म्हणतात ना, तर विकासाच्या माध्यमातून जेवढं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवावं. त्याच पद्धतीने GTP स्टॉपवर नाल्यावर एक पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे. त्या GTP स्टॉपवर जो नाला आहे तो महानगरपालिकेच्या एका मोठ्या पदस्थ असलेल्या व्यक्तीच्या नावावर तो नाला केला गेलेला होता का, आणि मग त्या ठिकाणी ते पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे का, याची देखील चौकशी करावी आणि ते त्या ठिकाणी नेस्तानाबूत करावं. त्याच पद्धतीने पेड भागामध्ये जे काही अतिक्रमण आहे ते पेड भागातलं अतिक्रमण काढावं. विघ्नहर्ता हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट हे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तो नाल्यावर बांधला गेलेला आहे. ती महानगरपालिकेची जागा आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे. डॉक्टरांनी या ठिकाणी आर्थिक व्यवहार केलेला आहे असं आम्हाला महानगरपालिकेच्या काही कुजबूज प्रकरणातनं समजतं. म्हणून या ठिकाणचं जे काही स्पेशल हॉस्पिटल आहेत ते जे काही अतिक्रमित आहे ते देखील या ठिकाणी काढण्यात यावं. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची जी काही प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या गेली पाहिजे ती म्हणजे 11 गावातील जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर तुम्ही ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनचं अतिक्रमण काढतात, दलितांचं अतिक्रमण काढतात, मग हे जे काही सुपर स्पेशालिस्ट लोक आहेत हे मोठ्या मोठ्या सवर्ण जातीचे लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, मग यांचं अतिक्रमण का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी मी जे काही पत्र दिलेलं आहे, जर हे अतिक्रमण रविवारपर्यंत जर काढलं नाही तर सोमवारी दिनांक 18 तारखेपासून या संपूर्ण सातबारा मी महानगरपालिकेच्या समोर लावणार आहे आणि कशा पद्धतीने ते अतिक्रमण केलं गेलेलं आहे ते त्या ठिकाणी दाखवून मी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करेल. 2 दिवसात जर त्यांनी परत ती प्रोसेस केली नाही तर तिसऱ्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ही एक चेतावणी समजा किंवा या ठिकाणी हे आंदोलनाची प्रक्रिया समजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ. नगरचं जे काही अतिक्रमण आहे दत्त नदीच्या पुढचं, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने माहिती मिळालेली त्या पद्धतीने तुम्ही कार्यवाही केलेली आहे. परंतु ही माहिती आपल्याकडे नसेल पण माझ्याकडे प्रूफ आहे. जवळजवळ जे काही 100 बंगले बांधले गेलेले गुरु नानकचं 1 वर्षापासून मी निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेला. ते निवेदन ते बंगले माझ्या माहितीप्रमाणे 13-14ला बांधलेले आहे आणि 16-17ला आम्ही हे दिली तक्रार दिली. 187 लोकांच्या सह्या घेऊन मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे. गुरु नानक सोसायटी सिंधी कॅम्प मध्ये नाही, सिंधी कॅम्प वेगळा आहे. कुमारनगर आता 30 फुटाचा रस्ता आहे. सिंधी कॅम्प तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण आहे. ते संपूर्ण अतिक्रमण काढावं आणि गुरु नानक मध्ये जे काही 100 बंगले आहेत ते पाडावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की अनधिकृत आहे. तुम्ही मोहीम हातात घेतलेली आहे. तुमचं धुळेकर जनतेच्या माध्यमातून आणि स्पेसिफिक दक्ष पत्रकार संघाकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. चालेल, हे सगळे मी तपासायला सांगतो. 18 तारखेपासून मी आंदोलन